श्री गुरुदेव दत्तात्रयावर प्रेम करणाऱ्या बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आज आपण गुरुचरित्राचा 43वा अध्याय घेत आहोत. आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण गुरुचरित्राचा 43वा अध्याय सुरू करूयात. गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती द्विजाशी, या अनंत व्रताशी भक्तिपूर्वक निश्चयशी पूर्वी बहुती आराधिले. युधिष्ठिर पंडुसूत तयाने आचारिले हे व्रत. राज्य लाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम. असे म्हणता द्विजवर करिता झाला नमस्कार. पूर्वी राजा पंडू कुमार अनिक राज्य केवी झाले. श्री गुरु म्हणती द्विजाशी, होते राज्य पांडवासी. द्वितकर्म कौरवासी करुणी राज्य हरविले. मग निघाले वनांतरा, कष्टत होते वर्षे 12. ऐसे तया युधिष्ठिरा राज्य त्याजिले परियेसा. तया घोर अरण्यात युधिष्ठिर बंधूसहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरीसी. समस्त राज्य सांडूनी वास केला त्याही वनी. कौरव कपट करुनी नाना परी विघ्ने करीती. सत्व यांचे टाळावयाशी पाठविले दुर्वासासी. त्यासी सर्वाठाई ऋषिकेशी रक्षितसे. सर्वदा नाना तीर्थे नाना व्रते आचरले. ते बहुते कष्टत होते वनी ते निर्वाणरूप होऊन या. भक्तवत्सल नारायण तयाचे कष्ट पाहून आला ते ठाकून. जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखोनी. धर्म जाय लोटांगणी दंड प्रमाण करुणी. वंदितसे तये वेळी केश आपुले मोकळी. झाडी कृष्णचरण धुरळी. सर्वोपस्कार पूजा तये वेळी करीतसे विनयेसी. अर्ध्यपाद्य देवोनी गंधाक्षता लावूनी. जी का पुष्पे होती राणी त्याही पूजा करीतसे. पूजोनिया भक्तिशी विनवितसे परियेशी. जय जयाजी ऋषिकेशी भक्तवत्सला कृष्णनाथा. जय जया अनंत नारायणा. भवसागर उद्धारणा. कृपाळुवा लक्ष्मी रमणा. क्षीराब्धी वासा वासुदेवा. परमात्मा परमज्योती. तुची करीशी उत्पत्ती स्थिती. लय करीशी तुची अंती. त्रयमूर्ती तुची देवा. विश्वाचा जिव्हाळा होऊनी रक्षिशी सकळा. वास तुझा सूक्ष्म स्थळा. अनुरेणू तृणकाष्टी नमन तुझे चरणाशी. त्रिगुणात्मक ऋषिकेशी रजोगुणी सृष्टीशी. तुवा रचियेली संयोगे दुष्ट निग्रह करणे साधुजना संरक्षणे. असे सामर्थ्य वेद पुराणे बोलताती प्रसिद्ध. फेडावया भूमिभार घेतला तू अवतार. जड झाला युधिष्ठिर तरी का तुवा ठेविला. आपुले प्राण आम्हासी मनोनी जगी. वाणीसी पाठवूनी अरण्यासी कष्टविले नानापरी. तुझी कृपा होय जयासी तयाशी तू रक्षिसी. उपेक्षुनी आम्हासी अरण्यात का ठेविले. तुझ वाचोनी आम्ही ऋषिकेशी. दुःख सांगावे कवनापासी जरी आम्हा उपेक्षिसी. काय कांक्षा जीवाते इतुकियावरी. भीमसेन येऊनी धरी कृष्णचरण. उपेक्षावया काय कारण. कृपा करुणी सांगा म्हणे. धनंजय तये वेळी वंदितसे चरणकमळी. विनवितसे करुणा बहाळी. कृपाळुवा मुरारी. तुझे कृपादृष्टीशी होतो आम्ही अरण्यवासी. घडले कष्ट सायाशी. उबगलो स्वामी बहुत आता मुचे कष्टहरण. पांडवाचा तुची प्राण ब्रीद राखे नारायण. म्हणतसे तये वेळी माद्री देवीचे कुमार. करून या नमस्कार. द्रौपदी येऊनी सत्वर पाय वंदितये वेळी. तू आमचा कैवारी आम्ही असो अरण्य घोरी. आमचा बंधू राज्य करी काय उपयोग आम्हासी. तुझ सारिखे क्षेत्र असता
आम्ही कष्ट अपरिमिता कवने प्रकारे स्वस्थ चित्तता राज्य प्राप्ती आम्हासी असा उपाय आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी. ऐसे म्हणता कृष्णाशी कृपा उपजे मनात. कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तत्कालिक तुम्हा प्रसन्नता राज्य होईल जानपै. व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात आचारावे तुम्ही त्वरित राज्य तुम्हा होईल. आता सांगेन तुम्हासी अनंत व्रत म्हणसी सर्व ठाई आपण वासी अनंत नाम आम्हा असे कला काष्टा मुहूर्त आपण दिन रात्री शरीर जाण पक्ष मास वर्ष आपण युगकल्प आदी करोनी अवतरलो मी नारायण भूभार उतरावया लागोन दानवे दुष्ट निर्दाळीन जन्मलो वासुदेव कुळी अनंत मीच जानसी संशय न धरी गा मानसी त्रयमूर्ती अवतरलो सर्वासी ब्रह्मा विष्णू महेश्वर आपणची सूर्य शशी देखा चतुर्दश भुवने मी ऐका अष्टवसु आहे तनिका द्वादशार्कची रुद्र आपण असती एकादश सप्त समुद्र पर्येस ऋषी सप्त विशेष पर्वताधिक आपणची द्युतुके वृक्ष आहे ती क्षिती आकाशी नक्षत्रे दिसती दश दिशा आहे ती ख्याती भूमी आपण म्हणे देखा अस्ति सप्तपाताळ भूर्भुवादी लोक सकळ अनुरेणू तृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणची न धरी संशय युधिष्ठरा अनंत म्हणजे मी निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हाशी बर्वे असे विनवी युधिष्ठर कर जोडुनी स्वामी सांगा विस्तारोनी व्रत कवने करावे विधानी कवन दान कवन पूजा कवने व्रत कवने दिवशी विस्तारोनी सांग आम्हासी निरोपावे वेगेशी पूर्वी कवने आचारिले कृष्ण म्हणे युधिष्ठराशी तुवा पुसिले आम्हासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासी चतुर्दिशी पर्येसा आराधिता अनंताशी त्वरित राज्य पावसी पूर्वी कोणी केले मनसी सांगेन ऐका तत्पर असे पूर्वी कृतयुगेशी सुमंतू नामे विप्र पर्येशी उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्राशी भृगु कन्या दीक्षा नामे त्याची झाली समंतूची भार्या प्रतिव्रता अवदार्या कन्या तिशी झाली सुतनया नाम तिचे सुशीला कन्या सुमंतू घरी नित्य भक्ती सदाचारी करीतसे विचित्र परी सर्व मंगळ स्वरूपे ग्रह शोभा करी बहुत नाना पत्रे तोरणे करीत पंचवर्ण चूर्णयुक्त रंगमाळिका सहित देखा स्वस्तिकादी शंख पद्म चक्र गदादी उत्तम नमस्कारादी मनोधर्म देवतार्चन सोपस्कारी वर्तता ऐसे एके दिवशी विचित्र घडले दैव वशी सुमंतू पत्नी पंचत्वासी पावती झाली तयवेळी सुमंतूशी भार्याहीनत्व झाले समस्त कर्म राहिले पुन्हा संधान पाहिजे केले म्हणून नारी अनिक केली तिचे नाव असे कर्कशी दुशीला आचरणी पर्येशी नित्य कलह करी बहुवशी कन्यापती सवे देखा सुशीला कन्या झाली उपवर सुमंतू चिंती वारंवार इशी एखादा मिळतावर कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडन्य ऋषी विचारिता कन्येशी सुमंतूने अंगीकारले कन्यादान गुह्योक्तेशी देता झाला कौंडिन्याशी मिळवणी होती 2 मासी आषाढ आणि श्रावण माता करी कन्येशी वैर सापत्नपणाचा हाची प्रकार कौंडन्य पुसे सुमंता विचार जाऊ आश्रमा अनिक ठाया सुमंतू बहु दुःख करी म्हणे स्त्री नव्हे माझा वैरी कन्या जाईल आता दोरी कैची पापिनी वरिली मी शांत पत्नी नाही ज्याचे घरी तयाशी अरण्य नाही दुरी ऐक स्वामी त्रिपुरारी संसार सागरी बुडालो न चाले माझे कर्म तापस
नायके हित बोले कर्कश, कन्यास्ता संतोष नित्य दर्शन जामाता, ऐसा सुमंतू चिंता करी, कौंडिन्य ऋषी त्याशी वारी, दोघे तापसी एके घरी, असू नये धर्महानी, जाऊ आम्ही अनिक स्थाना, तप करोनी अनुष्ठाना, भेटी होईल पुन्हा पुन्हा, जवळी करू आश्रम, सुमंतू म्हणे कौंडिन्यास, अनिक राहावे 12 दिवस, सर्व सिद्धा त्रयोदशीच प्रस्थान तुम्ही करावे, सुमंतूची विनंती ऐकून अनिक राहिले 13 दिवस, सुमुहूर्त बरवाद पाहून एरे दिवशी निघाला, सुमंतू म्हणे कर्कशेशी, कन्या जाईल पती सरशी, भोजन घालावे जामाताशी, व्रीही गोधूम दे म्हणे पती सांगताची, काय झाले धावत घरात गमन केले, दृढ कवाड लाविले, पाषाण लावी द्वारवंटा, काही केल्या न उघडी द्वार, सुमंतू विनवी आपली शिर, सुशीला कन्या धरी कर म्हणे जाऊ तैशीच, पाहू गेला स्वयंपाक करा, होता कोंडा गोधूम खरा, देता झाला कन्यावरा, निरोप दिदला दोघाशी, दोघे बैसुनी रथावरी, निघाली कौंडिन्य संतोष करी, मध्यान्हकाळी नदी तीरी, अनुष्ठाना लागी उतरले, ऋषी बैसला अनुष्ठाना, सुशीला होती तये स्थाना, तिरी पाहत असे रम्यवना, स्त्री समुदाय बहु असे, रक्तांबर वस्त्रेशी परिधान केले बहुवशी, व्रत म्हणती चतुर्दशी, करीती पूजा प्रतक प्रतक, पाहुनी सुशीला हळूहळू, गेली तया सुवासिनी जवळू, पुस्ती झाली वेलाळू, काय व्रत करिता तुम्ही, स्त्रिया म्हणती सुशीलेशी, अनंत व्रत आहे परियेशी, पूजिता होय तात्काळेशी, सकाळाभिष्टे पावती, सुशीला म्हणे नारीशी, कवन विधान सांगा मजशी, कृपा करुणी विस्तारेशी, निरोपावे मजलागी, समस्त नारी मिळवणी, सांगता ती विस्तारोनी, ऐक सुशीले बैस म्हणूनी, व्रत अद्यंतेशी निरोपिती, भाद्रपद शुक्ल चतुर्दशीशी, व्रत करावे परियेशी, सांगू तुझ विस्तारेशी, ऐक सुशीले म्हणताती, रक्तपट्ट सूत्रेशी, अनंत करावा परियेशी, घेऊन जावे नदीशी, स्नान करावे विधीने, दिव्यांबर परिधानुनी, हळदी कुंकुम लावुनी, आणावे कलश नूतन दोनी, गंगा यमुना म्हणूनी, उदक भरोनी तयात, पंचपल्लव रत्न सहित घालूनी पूजा करावी, षोडशोपचारे करुनी, नाना प्रकारे आरती कराव्या गंगा यमुना प्रती, मग पूजावा दर्भ ग्रंथी, शेषरूपे करुनिया, दोन्ही कलशावरी देखा, नूतन वस्त्रे ठेवूनी निका, पद्म लिहूनी अष्टदलिका, कलशावरून ठेवावे तया कलशापुढे देखा, पंचवर्ण चूर्णे देखा, शंख पद्मादी अनेका, रंगमाळिका घालाव्या, शेष पूजावा दर्भाचा, षोडशोपचारी बरवासाच्या, ध्यानी ध्यास विष्णूचा, शेषशाही म्हणून या, सप्तफणी शेषाशी, सदा विष्णू त्यापाशी, याची कारणे नाम तयाशी, अनंत ऐसे ध्यान करावे, पिंगलाक्ष चतुर्भुजेशी, शंख पद्म सव्यकरेशी, चक्र गदा वाम हस्तेशी, ऐशी मूर्ती त्वा घ्यावी, ओ नमो भगवते मंत्रेशी, षोडोपचारे धर्मग्रंथीशी, आणोनी नव्या दोरकाशी, ध्यान करावे मग तेथे, अनंत गुण रत्नाय मंत्रेशी, नवदोरक ठेवावे कलशाशी, पूजा करावी पुरुष सुक्तेशी, अतिदेवेती मंत्रे सहित, षोडशोपचारे पूजोन संसारेती मंत्रे, दक्षिण करी बांधोन, नमस्ते वासुदेव मंत्रे करून, जीर्ण दोरक विसर्जावे दाताच, विष्णूर भगवान म्हणत वायन द्यावे गोधूम घृत, प्रस्त गोधूमाचे सघृत, फळासह वायन द्यावे, अपुपादी पायसेशी, सदक्षिणा तांबुलेशी, अर्धे द्यावे ब्राह्मणाचे, अर्धे आपण बक्षावे, ऐसे 14 वर्षे देखा, व्रताचारावे विषयका, उद्यापन करावे निका,
14 कलश द्यावे, ब्राह्मण भोजन करून भक्तीने करावे उद्यापन, कामना होईल संपूर्ण 14विध पुरुषार्थ. ऐसे सांगती सुशीलेशी, व्रत आचारावे तरी तेशी, आजची असे चतुर्दिशी, व्रत करी आम्हासवे, समस्त नारी मिळून तिशी, तंतू देती अनंताशी, ग्रंथी बांधुनी चतुर्दिशी, पूजा करविती आपणासवे, कोंडा होता गोधुमाचा, आणूनी देतसे अर्धसाचा, वाण देऊनी स्वाचा, निरोप स्त्रियांचा घेतला, समस्त स्त्रियांशी वंदोनी बाळी, आली आपुले रथाजवळी, अनुष्ठान सारुनी ऋषी तयवेळी, येता झाला झडकरी, चला म्हणून पुढे जाती, दोघे बैसुनी आरती, जाता पुढे देखती, या नगरीचे अधिपती, तपोनिधी महाराजा, नाना समारंभे देखा, नगरी प्रवेशली दंपती ऐका, ऐश्वर्य भोगिली बहुसुखा, श्रीमद अनंत प्रसादे, ऐसे किती एक दिवसावरी, होता कौंडिन्य सहनारी, बैसले असता संतोष करी, देखला झाला अनंता, ऋषी पुषे स्त्रियेशी, काय बांधिले हस्ताशी, वशीकरण आम्हाशी, रक्तदोर बांधिला, सुशीला बोले व्रताराशी, अनंत दोरा परियेशी, याचिया प्रसादे तुम्हाशी, अष्ट ऐश्वर्य प्राप्त झाले, म्याजे दिवशी व्रत केले, तेने करुणी दैव तुम्हा आले, पहा दैवत प्रसन्न झाले, मनोनी बोले सुशीला, ऐसे वचन ऐकोनी, ऋषी कोपला बहुमनी, दोरक घेतला हिरोनी, अग्नीमध्ये टाकीला, मग म्हणे कैचा अनंत, आपण केले असे तप बहुत, तेने करुणी ऐश्वर्य अद्भुत प्राप्त झाले आम्हाशी, वशीकरण केले आम्हाशी, दोरा बांधुनी अनंत मनसी, रागे भरुनी कौंडिन्यतीशी, हिरोनी अग्नीत टाकीला, हा सुशीला म्हणून धावत गेली अग्निस्थानी, क्षीरात घातला काढूनी, विजवती झाली दोरका, अनंत टाकीला अग्निशी, हानी झाली ऐश्वर्याशी, दरिद्री झाला परियेशी, द्विजवर कौंडिन्य तत्क्षणी, नगरी झाले सर्व शत्रू, गोधनादी आभरण वस्तू, समस्त नेते झाले तस्करू, दरिद्र झाले तत्काळ, ग्रह दग्ध झाले देखा, अवकृपा होता रमा नायका, उरले नाही वस्त्र एका, सर्व गेले तत्क्षणी, मग विचारी मानसी, म्हणे अनंत रुसला आम्हाशी, वाया घातले अग्निशी, मंदाधे वेष्टिलो, आता करीन नेम एक, जव भेटेल लक्ष्मी नायक, श्रीमद अनंत देखेन मुख, तव अन्नोदक न घेई, मनोनी निर्वाण करोनी, निघता झाला घोर काननी, भारे सहित कौंडन्य मुनी, निघता झाला परियेसा, आहा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात, तव देखिला वृक्षसूत पुष्पी फळी भरला होता, कीटकादी पक्षी जाती, कोणी त्याशी नाताळती, कौंडिन्य पुषे तयाप्रती, अनंताशी देखिले की, वृक्ष म्हणे ब्राह्मणाशी, दृष्टी न पडेशी आम्हाशी, तुवा जरी देखिलासी, तरी आम्हाशी सांगावे, ऐसे ऐकोनी पुढे जात, देनू देखिली वत्सासहित, हिंडतसे तृणात, तोंडी न ये भक्षावया, द्विज म्हणे धेनुसी, जरी तुवा अनंत देखिलासी, कृपा करुणी आम्हाशी, सांग म्हणे द्विजवर, नाही देखिले अनंताशी, तुम्हा भेटला जरी तयाशी, मज विषयी सांगा त्याशी, अवस्था ऐशी धेनू म्हणे, ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभथोर, तयाती पुषे मुनीश्वर, तुवा अनंता ते देखिले की, वृषभ म्हणे तयाशी, नेनो आम्ही अनंताशी, जरी तुम्ही देखिला त्याशी, आम्हा विषयी विनवावे, पुढे जाता देखे कौंडिन्य, सरोवरे दोन रम्य, उदक मिळाले अनन्य, हंसादी पक्षी न सेविती, कमळ कुमुदादी पुष्पेशी मिरविती, सरोवरे ऐशी, द्विज पुषे तयाशी, अनंता ते देखिले की, सरोवरे म्हणती तयाशी, नेनो कैसा अनंताशी, भेटी होईल जरी तुम्हाशी, आम्हा विषयी सांगावे, पुढे जाता द्विजवर देखिले गर्दभ कुंजर, पुसतसे तया विचार, ते न बोलती तयाशी,
निर्माण झाला तो ब्राह्मण त्यज्यू पाहे आपुला प्राण अनंत अनंत म्हणून धरणीवरी पडेला इतुकी अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ येऊनी हाक मारी उठी उठी म्हणतसे विट उपरा काय पुसशी श्रीमद अनंत कोठे असे विचारीशी दाखवीन चल आम्हा सरसी म्हणून धरिले उजवे करी उठवून या कौंडण्याशी घेऊन जाई गहराशी नगरी पाहे अपूर्व तैशी महदाश्चर्य पाहतसे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित नेऊन तेथे बैसवीत आपण दाखवी निज स्वरूप रूप देखुनी कौंडिन्य स्तोत्र करी अति गहन चरणावरी माता ठेवून कर जोडून विनवितसे नमो नमस्ते गोविंदा श्रीवत्सला सच्चिदानंदा तुझे स्मरण मात्रे दुःख मदा हरवणी जाती सर्व पापे तू वरण्य यज्ञ पुरुष ब्रह्मा विष्णू महेश तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हरवणी जाती तत्काळी नमो नमस्ते वैकुंठवासी नारायण लक्ष्मी निवासी जगदव्यापी प्रतिपाळीशी अनंत कोटी ब्रह्मांडे पापी आपण पापकर्मी नेनो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभव अधर्मी क्षमा करी गा देवराया तुझ वाचोनी आपण अनाथ असे दीन याची कारणे धरिले चरण शरणागत मी तुम्हासी आजी माझा जन्म सफळ धन्य माझे जिने सकळ तुझे देखिले चरण कमळ भ्रमर होऊनी वास घेतो ऐसे स्तविता कौंडण्य प्रसन्न झाला लक्ष्मीनारायण भक्तजन चिंतामणी रत्न वरत्रय देता झाला धर्मबुद्धी दारिद्र्यनाश शाश्वत वैकुंठ निवास वरत्रय देत ऋषिकेश ऐक युधिष्ठरा कृष्ण म्हणे पुनरपी द्विज विनवी देख म्या देखिले आश्चर्य एक अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र देखिला त्याची फळे पक्षी जाती कोणी प्राणी नाताळती पुढे येता मागुती देखिली धेनू सवत्सका तृण तेने असे प्रबळ परी तिचे तोंडा नये कवळ आणिक देखिले निर्मळ सरोवरी दोन्ही तेथे अन्योन्य एकमेका मिसळती तेथे दोन्ही उदका पुढे पाहिले अपूर्वायका वृषभैका महाथोर त्याचे मुखाने ग्रास सर्व काळी उपवास पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत सवेची देखिले गर्धवासी ऐका स्वामी मार्गेशी हिंडत सेवनाशी देखिला वृद्ध ब्राह्मण न कळे याचा अभिप्राय विस्तारून मत सांगा भाव जगन्नाथा केशव म्हणून चरणी लागला कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारून ऐकतसे भक्त कौंडिन्य वृक्षत्वा जो देखिला पूर्वी होता द्विजवर तयाशी येती वेदशास्त्र उन्मतपणे गर्वे थोर शिष्यवर्गानं सांगेची तेने पापे वृक्ष झाला तुवा देखिले देनू वत्सला पूर्वी होती भूमी निष्फला दिली होती ब्राह्मणाशी देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानाधिक तेने पाप ऐशी गती सरोवरे तुवा दोन्ही मनसी देखिली नैनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणात खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर तो तुझा मद झाले मन तुझे शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणाशी जे जे तुवा देखिले त्या त्या समजता ते मुक्त केले अखिल ऐश्वर भोगी वाहिले अंती जाय स्वर्गाशी तुवा करावा तेथे वासू नक्षत्रा माझी पुनर्वसू ऐसा वर देता हर्षू झाला तया कौंडिन्या ऐसा वर लाधोनी राज्य केले बहुदिनी अंती गेला स्वर्गभुवनी ऐक राया युधिष्ठरा ऐशी कथा धर्माशी सांगता झाला ऋषिकेशी आचारिले भक्तीशी अनंत व्रत तये वेळी युधिष्ठिर दाम्पत्यशी व्रत आचारीला भक्तीशी श्रीमद अनंत प्रसादे त्वरितेशी पांडव राज्य पावले आणि हेही भूमीवरी व्रत केले ऋषीश्वरी आचरावे नरनारी लाधे चारी पुरुषार्थ व्रतामध्ये उत्तम व्रत प्रख्यात असे अनंत तू आचरावे सतत द्यावे तुझे ज्येष्ठ सुताशी व्रत कौंडिन्या चेरला अखिल सौख्य लादला आचारावे या व्रताला अनंत पुण्यफल असे अनंत व्रत महापुण्य
आमुचे निरूपे करणे व्रत एक करा एक भावपणे एक भक्ती करोनिया ऐसे गुरु निरूपेशी व्रत केले संतोषी पूजा केली श्री गुरुशी नानापरी अवधारा निरांजन बहुवशी गीतवाद्य नृत्यशी पूजा करीस्ती श्री गुरुशी भक्तिभावे करुनिया समाराधना ब्राह्मणाशी भोजन करविले श्री गुरुशी आनंद झाला भोवशी श्री गुरुमूर्ती संतोषे येणे परी श्री गुरुशी आराधुनी संतोषी गेला पुले ग्रामाशी ऐक शिष्या एक चित्ते विप्र जोका सायं देव कलत्र पुत्र पाठवी ठाव मागुती आला असे भाव श्री गुरुचरणासवेशी राहुनिया श्री गुरुपाशी सेवा केली बहुवशी ऐसे तुझे पूर्वजाशी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध मने शिष्याशी येणे परी तुम्हाशी निधान लादले परियशी श्री नरसिंह सरस्वती मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लादेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरितामृत अनंत व्रत कथा विख्यात नामधारका सांगत त्रिचत्वारिशो अध्यायः इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमद् अनंत कथा निरूपणम नाम त्रिचत्वारिशो अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु ओवी संख्या 171 श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त।